हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 95. मीरा, वैजू आणि शुभ्रासह मॉलमध्ये पोहोचल्या, जिथे वैजूचा होणारा नवरा शिवांश ऑलरेडी हजर होता आणि निहालला मात्र यायला थोडा वेळ लागणार होता. तिघी स्टेअरकेसने वर आल्या, जिथं प्रोग्राम असणार होता. ऑलरेडी खूप सारी गर्दी जमली होती. त्या सर्वांना पाठीमागेच उभं राहावं लागणार होतं. स्टेजवर अँकरशिवाय कोणी नव्हतं. शंतनूला मेसेज करू का? नाही, नको. आय वॉन्ट टू सी हिज फेस एक्सप्रेशन. मनात म्हणत असतानाही तिचा हार्टबीट स्किप झाला. एक उभरता सिंगर म्हणून आता त्याचं करिअर पुन्हा सुरू होईल. ती मनोमन त्याच्यासाठी खूप खुश फील करत होती. एवढ्यात स्टेजवर अनाउन्समेंट होऊ लागली. म्युझिक डायरेक्टर आणि त्यांच्या टीमला पुढं बोलावण्यात आलं आणि सगळ्यात शेवटी शंतनू आणि अर्णवीला पुढं बोलावण्यात आलं. तेव्हा एका हातात माईक घेऊन त्याच अल्बममधलं गाणं गात शंतनूची एंट्री झाली आणि दोन्ही साईडला असलेले ब्लास्टर फुटले आणि जमलेल्या गर्दीने खूप मोठा जल्लोष केला. अर्थात त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर प्रचंड स्माईल आली होती, पण त्याच्यासोबत हातात हात घालून ती अर्णवी ही स्माईल करत स्टेजवर आली. हे पाहून तिचं हृदय क्षणभर थांबल्यासारखंच झालं आणि तिच्या ओठांतलं स्मित ही आपोआप ओठांतच विरलं. हे मीरा, सी शंतनू कसलं भारी वाटतोय ग. आय एम फीलिंग सो प्राऊड फॉर हिम. वैजू म्हणत होती. हे पाहून मीरा तिचं विरलेलं स्माईल पुन्हा चेहऱ्यावर आणत कशीबशी हसू लागली. त्याला पाहून आपसुकच तिचे डोळे भरून येऊ लागलेले. खूप खुश दिसत होतात आज शंतनू, पण त्या मुलीचा हात अजूनही पकडून होता आणि आता तर त्यांचा एकमेकांसोबत डान्सही सुरू झालेला. त्यांच्या प्रत्येक डान्स स्टेप्ससोबत गर्दी जल्लोष करत होती, थिरकत होती, त्यांचे फोटो काढत होती. मीराला मात्र एवढ्या गर्दीत एकटं वाटत होतं. डोळ्यांना दिसतं ते खरं नाहीये याची कल्पना तिला अर्थात होती, पण तिचं मन का भरून आलेलं तिला कळत नव्हतं. किती खुश आहे तो. आय एम सो हॅपी टू सी हिम लाईक धिस. पण म्हणजे मी नसले तरीही शंतनू खुश राहू शकतो. मी त्याला सरप्राईज देणार होते, पण तो तर विसरलाच आहे बहुतेक मला. आता काय तुझ्यासाठी तोंड लटकवायचं का त्याने? कम ऑन मीरा, त्याचा दिवस आहे आज, ती स्वतःला सांगत होती. वन्स मोर. सगळे चीअर करत होते आणि शंतनूला गायला सांगत होते. शंतनूला डायरेक्टरने बहुधा खुणावलं आणि त्याच अल्बमच्या दुसऱ्या गाण्याचे शब्द तो गाऊ लागला. मीरा आणि त्यांचा ग्रुप पाठीमागे असल्यामुळे शंतनूची नजर तिच्यापर्यंत जाणंच अशक्य होतं, कारण सगळे हात वर करून तो मोमेंट आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करायला पाहत होते. कोणी टाचा उंचावूनही पाहत उभे होते. एक क्षण त्याला मेसेज करावा, आपण आलोय असं एकदाच तिच्या मनात आलं, पण एवढ्या प्रोग्रामच्या गडबडीत तो थोडीच तिचा मेसेज पाहत बसेल असा विचार करत तिनं त्याला मेसेज करायचं टाळलं. एवढा शुभ्राचा नवरा निहालही पोहोचला. ते चौघही कपल असल्याने सोबत होते आणि मीराला उगाच एकटं वाटू लागलेलं. यार, कशाला मी त्याला सरप्राईज देण्याच्या फंदात पडले असं आता तिला वाटू लागलेलं. आता प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करून द्यायचं चाललेलं. अल्बममध्ये गाताना आणि काम करताना आलेले अनुभव ते शेअर करत होते. शंतनू आणि अर्णवी ही होती. ती तर शंतनूची तारीफ करत होती. तर कसा हेल्पिंग आहे अँड ऑल. आणि इकडं ते ऐकून मीराच्या जीवाची घालमेल होत होती. तिचा जीव वर खाली होऊ लागलेला, जणू काही तिचं हृदय तिच्यापासून कोणी काढून दूर नेतंय. कसा बसा प्रोग्राम संपला. आता घड्याळात 9:30 वाजत आलेले. ए मीरा, चल ना शंतनूला भेटून येऊ. अगं पण पाहिलंस का, तो बिझी दिसतोय, मीरा म्हणाली. अगं म्हणून काय झालं, तो तुला आणि आम्हाला भेटणार नाही असं होईल का? वैजू म्हणाली. हो ना, आपण असं त्याला न भेटताच जायचं. नॉट डन यार, शुभ्रा म्हणाली. म्हणजे इथं घेऊन त्याला न भेटता जायचं असं म्हणतेस तू? आणि आपण त्याला न भेटता गेलो तर त्याला कळेल तरी का की तू आली होतीस? वैजू म्हणाली. अगं हो, पण असं काही नाही की त्याला कळायलाच हवं. मी त्याला नंतर सांगेन ना मी आले होते. तसाही तो अजूनही त्याच्या टीमसोबत बिझी आहे आणि आता तर 9:30 होत आलेत. ती मनगटावरील घड्याळात पाहत बोलली. अगं पण आता तू कशी जाणार? वैजू म्हणाली. तिचा रोग मीराला समजला, कारण त्यांच्यासोबत शिवांश आणि निहाल होते. अगं मी जाईन एकटी, एवढं काय, मीरा म्हणाली. बरं, एक काम करू, वर फूड कोर्टला जाऊ, तिथं थोडं काहीतरी खाऊ आणि मग निघू, वैजू म्हणाली. हो असं चालेल. ए मीरा, आम्ही सोडतो ना तुला जाता जाता आमच्या कारमधून, चालेल? शुभ्रा म्हणाली. अगं मी जाईन एकटी, एवढं काय.
गप ग, सोडेन मी. एकटी कुठे जातेस? मी तर म्हणेन त्याआधी तू एकदा शंतनूला जाऊन भेट. हो मीरा, अशी काय करतेस अगं, चला ना भेटू त्याला, वैजू म्हणाली. पण आता कशा भेटणार आहात तुम्ही त्याला? पाहिलत का त्याला किती जणांनी घेरलंय? शिवांश म्हणाला. तेही आहेच. बरं चला आधी पेटपूजा तर करू, वैजू म्हणाली आणि सगळेच वरच्या टॉप फ्लोअरला निघाले. इथं शंतनूला काहीतरी चुकल्यासारखं होऊ लागलेलं. मीरा इथं असायला हवी होती असं मनापासून वाटत होतं. चेहऱ्यावर स्माइल घेऊन तो कधी कोणाला सेल्फी देत होता तर कधी ऑटोग्राफ. सगळे लोक पांगले. सेक्युरिटीनेही लोकांना जायला सांगितलं. एवढ्यात त्याचं लक्ष मीरा आणि त्या सर्वांवर पडलं जे वर निघाले होते. मीरा, वैजू इथं आलेत. हे मीरा, त्याने हात वर करत आवाज दिला. ए मीरा, सी शंतनू आवाज देतोय, तो बोलावतोय आपल्याला, वैजू म्हणाली. चल चल, तरी मी म्हणत होते तुला त्याला भेटून जाऊ, शुभ्रा म्हणाली. आणि ते 5ही जण शंतनूकडे जायला निघाले. मीराला अचानक तिथं पाहून शंतनूच्या चेहऱ्यावर कितीच खुशी आली होती. हे तुम्ही कधी आलाय, मला बोलला का नाहीत? शंतनूनं विचारलं. अरे त्या दिवशीच तर बोललो होतं आमचा प्लॅन ठरलाय, वैजू म्हणाली. हो पण मीरा, ती तर काल म्हणाली. तिनं फक्त तिचं सांगितलं होतं रे, आणि तसंही तिला तुला सरप्राईज द्यायचं होतं. वेडी आहे ती, वैजू म्हणाली. तसं शंतनूने केसातून हात फिरवत मीराकडे एकटक पाहिलं. तसं तिनं खालीच नजर वळवली. हो ना, आणि बघ ना, तशीच निघाली होती तुला न भेटता. तिला ना मी बघतो. बाय द वे, तुम्ही निघालाय का? अरे फूड कोर्टला चाललोय वर. चल ना तू सुद्धा, का तू बिझी आहेस? शुभ्राने विचारलं. ओ अच्छा, ओके, मग एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच थोडं डायरेक्टरना भेटून. ओके, लवकर ये रे, वैजू म्हणाली आणि ते सगळेच निघाले. मीरा ही कशीबशी स्मित करत वळलीच होती, एवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. मीरा, तू कुठं निघालीयस? अरे तू बोलतोयस ना त्यांच्याशी. हो पण तू थांब ना. तिच्या हाताच्या बोटात स्वतःची बोटं गुंफत तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्यावेळच्या त्या अचानकच्या त्याच्या स्पर्शानेही तिला अंगभर शहारा उमटल्याचं जाणवलं. ओके, ती धडधडणारं हृदय सावरत म्हणाली. वर जाणाऱ्या वैजू आणि शुभ्राकडे तिचं लक्ष गेलं तर पाठीमागे वळून त्या तिला तू थांब असं काहीसं खुणावत वर निघून गेल्या. तिचं त्याच्यावरून नजर हटत पुढे आली तेव्हा ती अर्णवी दोघांच्या पुढ्यात होती. हे, हु वॉज दे ऑल? अर्णवीनं विचारलं. दे ऑल आर माय कॉलेज फ्रेंड्स, शंतनू हसत बोलला. ओके, अँड हु इज शी? तिनं मीराकडे पाहत विचारलं. शी इज मीरा, अ स्पेशल वन इन माय लाईफ, मीट माय फियॉन्सी. आणि मीरा ही को ॲक्ट्रेस होती या अल्बममध्ये, अर्णवी नाव आहे तिचं. तो मीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ओ हाय, मीरा तिला म्हणाली. ओ बट आर यू सिरियस शंतनू? शी इज युअर फियॉन्सी? विश्वास बसत नसलेली अर्णवी शंतनूला विचारत होती. येस ऑफकोर्स. तिचा पकडलेला हात सोडून त्याने तिला कमरेत हात घालून स्वतःकडे ओढलेलं. मीराला मात्र काय रिॲक्ट करावं तेच कळत नव्हतं. त्याच्या डोळ्यात आत्ताही एकदम वेगळीच नशा होती. त्याच्याशी झालेल्या नजरेने तिच्या हृदयस्पंदनाने तर मनात प्रचंड उच्चांक गाठलेला. ओके, हे हाय, नाईस टू मीट यू, अर्णवी बहुधा वरवर बोलायचं म्हणून म्हणाली. या, नाईस टू मीट यू टू, मीरा हसत म्हणाली. बट यू डोंट थिंक शी इज सो सिम्पल? अर्णवी तोंड वाकडं करत बळेच हसत म्हणाली. येस, बट आय लव्ह सिम्पल थिंग्स, तो मीराकडे पाहत म्हणाला आणि त्याच्या डोळ्यात पाहताना तिचं हृदय पुन्हा एकदा घायाळ झालं. अर्णवीच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मे बी तिला त्या दोघांची जोडी आवडलीच नसावी, का मीराचं शंतनूसोबत असणं तिला एक्सेप्ट होत नव्हतं, किंवा खटकत तरी होतं. एवढं डायरेक्टरही त्यांच्या दिशेने येताना दिसले. म्हणताना शंतनू मीराला म्हणाला. मीरा, मी जस्ट आलोच त्यांना भेटून, तू इथंच थांब, ओके? ती गोडस्मित करत मान हलवत म्हणाली. शंतनू गेला. तिथंच काही अंतरावर त्यांचं बोलणं चालू होतं. मीराला ऐकू येत होतं, इव्हन तिचं लक्षही होतं. पाहते तर ती अर्णवी शंतनूचा आत्ताही जाणून बुजून हात पकडून उभी होती. ती हे सगळं जाणीवपूर्वक करते असंच तिला जाणवत होतं. शंतनू तिला पाठमोरा होता. मीरा त्याकडे दुर्लक्ष करत इकडे तिकडे पाहत होती, पण त्यांचं बोलणं तिला ऐकू येत होतं. चलो अब मैं भी चलता हूँ, यह पहली म्यूजिक एल्बम धूम मचा रही है. कॉन्ग्रेचुलेशन यू बोथ आर रॉकिंग. शंतनू, नेक्स्ट के लिए कल मिलना. या श्योर. अर्णवी, चलो बाय म्हणत डायरेक्टर निघून गेले. चलो अर्णवी, अब मैं भी निकलता हूँ, शंतनू म्हणाला. हे शंतनू, रुको ना, कैन वी गो फॉर डिनर राइट नाउ? वॉट? नो नो, एक्चुअली फिर कभी चलते हैं. क्या है, मैंने मीरा को पहले ही टाइम दिया था, सो सॉरी. ओके देन, बाय, सी यू लैटर.
म्हणत तिनं त्याला आलिंगन दिलं. तेव्हा मीराचं लक्ष तिच्याकडे आपोआप गेलं. पाहते तर ती तोंड वेडावून आणि भुवया उंचावून मीराला वेगळाच लुक देत होती. मीराला थोडं वाईट तर वाटून गेलेलं, पण तिनं सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करत इकडे तिकडे पाहू लागली. बाय, शंतनू तिला म्हणाला आणि मीराकडे येत त्याने खिशातून काढलेला मास्क घातला आणि डोक्यावर हुडी घेऊन मीराकडे आला. माझ्याच होणाऱ्या नवऱ्याला भेटते ही आणि वरून मलाच अशी एक्सप्रेशन देते. मीराच्या डोक्यात आताही तेच चालू होतं. ए मीरा, चल ना, ते वर वाट पाहत असतील. तिला ओढतच तो निघाला. ती स्मित करत त्याला म्हणाली आणि त्याच्यासोबत निघाली. हे मीरा मीरा मीरा, आय एम सो हॅपी. तुला माहीत नाही, तुला इथं आलेलं पाहून मला किती आनंद झालाय. खरंच तू माझ्यासाठी केलंस हे सगळं? तो मध्येच थांबत तिला पाहून म्हणाला. हो, थँक्यू, मला खूप आवडलं हे मीरा, खूप खूप आवडलं तुझं हे सरप्राईज. म्हणत त्याने तिला तिथंच मिठीत घेतलं. तीही त्या मिठीने विरघळली. पण यार, आधी बोलली असतीस तर तुला समोर थांबता आलं असतं. तो बाजूला होत म्हणाला. सॉरी ना, तू नेहमी सरप्राईज देतोस, म्हटलं यावेळी आपण द्यावं. हो का? आणि मग सरप्राईज द्यायला येऊन असंच निघून जायचं असतं का? अरे ते काय, ते तू फक्त जायला हवं होतंस, मला न भेटता मग पाहणार होतं तुला. बरं शंतनू, ऐक ना, आपण दोघंच जाऊया का बाहेर कुठेतरी? आत्ता? आर यू सिरियस? किती वाजलेत पाहिलंस का? काय आहे, लग्नानंतर इट विल बी नॉर्मल, पण लग्नाआधी तुझ्यासोबत आज कुठेतरी जावं वाटतंय. ओके, इट्स माय प्लेजर मीरा. तू पहिल्यांदा असं काही म्हणत आहेस आणि मी नाही म्हणेन का? बोल, कुठं जायचं? तू नेशील तिथे, जिथे फक्त तू आणि मी हवेत. ती खाली पाहत असं काही म्हणाली पाहून त्याने भुवया उंचावल्या. ओके, डन. पण तुझे बाबा काही म्हणणार नाहीत ना? तू कशाला आहेस मग? तू समजाव त्यांना. आणि इतका वेळ नाही काय, 1-अर्धा तास फक्त. 1 आणि अर्धा तास म्हणजे 1.5 तास. वाव, मला आवडेल. अर्धा तास बोलले मी, 1.5 तास नाही शंतनू, नाहीतर बाबा घरात घ्यायचे नाहीत मला. ती हसली. ठीक आहे ना, मग माझ्या घरी चल. गप रे. तिनं त्याला हसत पुन्हा फटका मारला. बरं मग मला सांग, आजच असं का वाटते तुला? त्याने हळूच विचारलं. तुझ्यासोबत कुठेतरी बसून गप्पा मारायच्यात मला फक्त. ती ओढणीच्या टोकाशी खेळत म्हणाली. ओ, गप्पा होय फक्त? मग काय हवंय तुला? तिनं त्याला फटका मारला तसा तोही हसू लागला आणि त्याला हसताना पाहून तीही मनसोक्त हसत होती. चल मग निघूया. अरे पण वैजूला सांगून तरी जाऊ. मी ऑलरेडी मेसेज केलाय वैजूला, सी. तो त्याचा मोबाईल दाखवत बोलला. शंतनूनं मेसेज केलेला की हे गाईज, सॉरी बट मी मीराला घेऊन जातोय. ओके, एन्जॉय. वैजूचाही इतक्यात रिप्लाय आला आणि तो पाहून दोघंही एकमेकांच्याकडे पाहून हसले आणि तिथून जायला निघाले. आजचा पार्ट इथंच संपलाय. अर्णवी एक वादळाच्या रूपात मीरा आणि शंतनूच्या आयुष्यात आली आहे. लग्नानंतरच्या आयुष्यात मीरा आणि शंतनूमध्ये ती काय गोंधळ घालून ठेवते हे पाहण्यासाठी तरी कथा ऐकत राहाच. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.